नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण जे अन्न खातो ते फक्त आपल्या शरीरावरच नाही तर आपल्या मनावरही परिणाम करते. आपण जसे अन्न घेतो तसेच आपले मन घडते. म्हणूनच आपल्या धर्मशास्त्रामध्ये अन्नाबद्दल नेहमीच नियम सांगितलेले आहेत. त्यातला एक महत्त्वाचा नियम म्हणजे परान्न खाऊ नये. दुसऱ्याच्या घरचे, दुसऱ्याच्या हातचे अन्न म्हणजे फक्त अन्न नाही तर त्याचे मन, त्याचे दोष, त्या व्यक्तीचे संस्कार आपल्या अंगी उतरवणे. अन्न हे पूर्ण ब्रह्म असे म्हणतात, पण आपण जेवणाविषयी सध्याच्या काळामध्ये नियमांचे पालन करत नाही. आजच्या या धकाधकीच्या जीवनात बऱ्याच वेळेला आपल्याला बाहेर, दुसऱ्यांच्या घरी, काही कार्यक्रम असेल तिथे किंवा नोकरी, शिक्षण या कारणांमुळे मेस, हॉटेल किंवा दुसऱ्यांच्या घरी अन्न घ्यावे लागते. पूर्वीच्या काळी लोक कुठेही परगावी जाताना स्वतःचा शिदा सोबत घेऊन जात असत, पण सध्याच्या काळामध्ये आपल्याला ते शक्य होत नाही. स्वामींचा कडक उपदेश आहे की वाटेल त्याच्या हातचे अन्न ग्रहण करू नये. निरंतर केवळ विषयचिंतन म्हणजेच कामविकार, निंदा, नालसी, चोरी, शिवीगाळ करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाच्या हातचा विडाही खाल तर तुम्हीही तसेच व्हाल. दुष्ट मनुष्याच्या हातचे अन्न खाल तर तुम्हीही दुष्ट व्हाल, असा परान्नाविषयी स्वामींनी कडक इशारा दिलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की परान्न काय असते, ते का घेऊ नये आणि ते आपल्या भक्तीच्या मार्गामध्ये अडथळा कसा निर्माण करते. परान्न घेणे म्हणजे दुसऱ्याच्या घरचे अन्न पाणी खाणे, हॉटेलमधले खाणे. जे अन्न आपण स्वतः शिजवले नाही, स्वतःच्या श्रमाने कमावले नाही ते परान्न. दुसऱ्याच्या घरचे, दुसऱ्याच्या हातचे, दुसऱ्याच्या कष्टाने आणलेले अन्न म्हणजे परान्न. अन्नग्रहण हा एक संस्कार आहे. अन्न फक्त भात, भाजी किंवा पोळी नसते तर ते शिजवणाऱ्याच्या मनाचा, विचारांचा आणि भावनांचा ठसा घेऊन येते. जर अन्न शिजवणारा व्यक्ती रागीट, मत्सरी किंवा नकारात्मक असेल तर त्याचे भाव त्या अन्नातून आपल्यामध्ये उतरतात. म्हणूनच परान्न खाल्ले की आपल्याला नकळत असे दोष लागतात. म्हणूनच शक्यतो स्वतःच्या घरातले प्रेमपूर्वक आणि भक्तिभावाने बनवलेले अन्न सेवन करावे. श्री गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 36 श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांनी कोणाकडे अन्न खाऊ नये आणि परान्न घेतल्याने काय दोष लागतात याविषयी उपदेश केलेला आहे. गाणगापुरामध्ये एक ब्राह्मण होता. तो कुणाकडूनही दान घेत नसे किंवा भोजन करत नसे. तो नेहमी पाच घरी कोरडी भिक्षा मागून पोट भरत असे. त्याची पत्नी अन्नाची मोठी लोभी होती. ती पतीशी नेहमी भांडण करत असे. त्या काळी गाणगापुरामध्ये मोठे श्रीमंत लोक येत असत आणि सहस्र भोजन घालत असत. पण हा ब्राह्मण परान्न घेत नसल्यामुळे त्याची बायको चरफडत राहत असे. ती नेहमी स्वतःच्या नशिबाला दोष देत असे की मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही. या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठी चूक केली. केवळ याच्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही. असेच एकदा एका श्रीमंत माणसाने ब्राह्मण भोजन ठेवले होते. त्यात त्यांनी दाम्पत्य भोजन ठेवले होते. तेव्हाही हा ब्राह्मण तिकडे जाण्यास तयार नव्हता. त्यामुळे वैतागून त्याची पत्नी श्रीगुरूंकडे गेली आणि त्यानं आपल्या पतीला समजवायला सांगितले. श्रीगुरूंनी ब्राह्मणाला घरातील कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये असे समजावले आणि भोजनाला जा असेही सांगितले. दोघे भोजनाला बसले असता त्या स्त्रीला एक अशुभ दृश्य दिसले. त्यात आपले अन्न कुत्रे आणि डुक्कर खात आहेत असे दिसले. घाबरून ती उठली आणि इतरांना तिने हे सांगितले. घरी आल्यावर आपल्या पतीची तिने त्यांना जबरदस्ती केल्याबद्दल माफी मागितली. यावर तो ब्राह्मण अतिशय रागावला आणि पत्नीसह श्रीगुरूंकडे आला. श्रीगुरूंनी त्याच्या पत्नीला हसत हसत परान्नाचे सुख कसे वाटले असे विचारले. तेव्हा तिने त्यांची माफी मागितली. ब्राह्मणानेही श्रीगुरूंना आपला नेम हिच्यामुळे मोडला असे सांगितले. तेव्हा तू आमच्या आज्ञेने भोजनाला गेलास म्हणून तुला कुठलाही दोष लागणार नाही असे श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला सांगितले. कोणाच्या घरचे अन्न वर्ज्य आहे याचे सविस्तर विवेचन स्मृतिचंद्रिकेमध्ये केले आहे. ते खूप मोठे आहे असे बोलून श्रीगुरूंनी सारांश रूपाने परान्न कोणाकडे घेऊ नये हे सांगितले. श्रीगुरू सर्वप्रथम म्हणतात की आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्मण, मामा, सासरे, सख्खे भाऊ, सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणतेही दोष लागत नाहीत. एखादा ब्राह्मण हा ब्राह्मणाविना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे. त्यावेळी गायत्री मंत्र जपावा, मग कोणताही दोष लागणार नाही. नंतर श्रीगुरू अन्न कुणाच्या घरी वर्ज्य करावे हेही सांगतात. आपल्या आईवडिलांकडून आपली सेवा करून घेणारा, धनलोभी, बायका मुलांचे हाल करणारा, गर्विष्ठ, चित्रकार, मल्ल असलेला ब्राह्मण, वीणावादक, समाजाने बहिष्कृत केलेला, याचक वृत्तीचा, स्वतःहून स्वतःची स्तुती करणारा, क्रोधी, परनिंदा करणारा, जो स्वतःला गुरु म्हणतो पण त्याचे शिष्य दुर्वर्तन करतात असा व्यक्ती,
जेथे अनेक लोक एकत्र बसून अन्न करतात पण देवासाठी प्रथम नैवेद्य करून ठेवत नाहीत. पत्नीवर अन्याय करणारा पुरुष, ज्याच्या घरी मद्यपान केले जाते, जिथे भिक्षा मागून पोट भरले जाते, जी स्त्री मुलगा किंवा पती सोडून अविवेकी जीवन जगते, तामसी, कंजूस, दुराचारी, ढोंगी, व्यभिचारी, निपुत्रिक, स्त्रीच्या अधीन असलेला पुरुष, ब्राह्मण असून सोनारकाम करणारा, सतत मागणारा, लोहार किंवा लाकूड तोडण्याचे काम करणारा, धोबी, व्यभिचारी स्त्री, ज्यांच्या घरात भागवत कीर्तन नसते, क्रूर, कपटी, सौदागर, देवभक्ती न करणारा, जुगारी, स्नान न करता भोजन करणारा, संध्यावंदन न करणारा, कधीही दानधर्म न करणारा, आपल्या पितरांचे श्राद्धकर्म न करणारा, दांभिक वृत्तीने जप करणारा, कपटीपणे किंवा पैसे घेऊन जप करणारा, दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखवणारा, विश्वासघातकी, कुलपरंपरा मोडणारा, परान्न घेणारा, पंचमहायज्ञ न करणारा, घरच्या अन्नाची निंदा करणारा आणि परान्नाची प्रशंसा करणारा, परगृही राहणारा, धर्म सोडून दुराचारी जीवन जगणारा, आईवडिलांचा त्याग करणारा, गुरुची निंदा करणारा, गाय, ब्राह्मण यांचा वध करणारा, कन्येच्या पतीला दोष देणारा, परगृही राहणारा, अशा लोकांकडे कधीही भोजनास जाऊ नये. सुवेर सुतक असलेल्याच्या घरीही भोजन करू नये. थोडक्यात काय तर परान्न हे जो सन्मार्गाने वागत नाही, वाईट मार्गाने धन मिळवतो, जो कधीही देवधर्म श्राद्धकर्म करत नाही, त्याच्या घरचे जेवण घेऊ नये. शिवाय अमावस्येलाही दुसऱ्याच्या घरचे जेवण घेऊ नये. याने आपले मासपुण्य जाते. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रातही परान्न टाळावे असे सांगितलेले आहे. परान्न खाल्ल्याने आध्यात्मिक, मानसिक, शारीरिक दृष्टिकोनातून काय परिणाम होतात आता ते जाणून घेऊया. आध्यात्मिक दृष्टिकोनातून परिणाम. आपण जेव्हा कधीही कुठलीही साधना, अनुष्ठान, पारायण करतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण शुद्ध होत असे. आपण काही नियम पाळून या उपासना करतो आणि यातील एक महत्त्वाचा नियम असतो तो म्हणजे परान्न टाळणे. परान्नाला अशुद्ध भावनेची छाया असते आणि असे अन्न खाल्ले तर मनाची पवित्रता कमी होते. अनुष्ठान करणाऱ्या व्यक्तीची मनशक्ती खालावते आणि मंत्रजपामध्ये एकाग्रता राहत नाही. अन्न हे केवळ पोट भरण्यासाठी नसून ते मनावर सूक्ष्म कंपन टाकते. जेव्हा आपण परान्न घेतो तेव्हा त्या अन्नातील अशुभ तरंग आपल्यामध्ये प्रवेश करतात. जेवण बनवणारी व्यक्ती प्रसन्न असेल, खुश असेल तर ते अन्नही रुचकर आणि खाण्यायोग्य होते. पण ती व्यक्ती जर राग, चिडचिड करत अन्न बनवत असेल तर ते अन्न खाण्यासाठी अयोग्य होते. कारण त्या व्यक्तीच्या मनातील तामसी भाव त्या अन्नामध्ये उतरतात आणि आपल्या साधनेच्या काळामध्ये असे अन्न ग्रहण केले असता आपल्या साधनेमध्ये अडथळा येतो. आपलेही मन तसे होऊ शकते आणि आपण करत असलेल्या अनुष्ठानाचे फळ आपल्याला मिळत नाही. म्हणूनच परान्न कटाक्षाने टाळावे. याशिवाय आपल्या घरी जी व्यक्ती जेवण बनवते तीही प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी. तर स्वामींचे किंवा तुमच्या इष्टदेवतेचे नामस्मरण करत जेवण बनवावे. परान्नाचे मानसिक आणि शारीरिक परिणाम काय होतात? जे अन्न नकारात्मक भावनेतून तयार होते ते खाल्ल्यावर मनामध्ये निराशा, चिडचिड आणि असंतोष निर्माण होतो. मानसिक अस्थिरता निर्माण होते. कामामध्ये मन लागत नाही. एकाग्रता कमी होते. शास्त्रात सांगितले आहे की जसा आहार तसे विचार. त्यामुळे जेव्हा आपण परान्न घेतो तेव्हा मनावर जडत्व येते, चित्त अस्वस्थ होते, शरीर सुस्त होते, आळस वाढतो. त्यामुळे सेवा करण्यास कंटाळा येतो. परान्न घेतल्याने परावलंबन वाढते. परान्न घेण्याची सवय लागली तर माणूस हळूहळू आळशी आणि दुसऱ्यांवर अवलंबून राहू लागतो. जेवण हे कष्टाचे फळ आहे. आपण स्वतः मेहनत करून जे अन्न तयार करतो त्यामध्ये आपली ऊर्जा, प्रेम आणि भावना असते. परान्न खाल्ले म्हणजे समाजात कष्टाची किंमतही कमी होते. जे लोक नेहमी परान्न खातात ते इतरांच्या दयेवर जगतात. स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवत नाही. म्हणूनच व्यक्तीने नेहमी स्वावलंबी असावे. परान्नासाठी काही अपवाद आहेत, जसे की कोणी सत्पुरुष भक्तिभावाने अन्न देत असेल, जर प्रसाद रूपाने अन्न मिळाले असेल किंवा अडचणीच्या परिस्थितीमध्ये दुसरा काही पर्याय नसेल. परान्न न खाल्ल्याने काय फायदे होतात? तर आपले मन शुद्ध राहते, विचार सकारात्मक राहतात, साधनेमध्ये प्रगती होते, आपल्या सेवा उपासनेची ताकद वाढते, शरीर निरोगी, हलके आणि ऊर्जावान राहते, आत्मविश्वास आणि स्वावलंबन वाढते. आधुनिक काळामध्ये अनेकांना मेस किंवा हॉटेलचे जेवण जेवावे लागते. अशा वेळेला नियम पाळणे म्हणजे जेवण टाळणे असे नाही, तर ते शुद्ध करणे असे. जेवताना तुम्ही आधी गायत्री मंत्राचे पठण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ असे नाव घ्यावे. त्यानंतर मनामध्ये भाव ठेवावा की हे अन्न मी स्वामींच्या चरणी अर्पण करून
प्रसाद म्हणून घेतो आहे. या भावनेने अन्नाची अशुद्धता दूर होते आणि ते सात्विक होते. त्याचबरोबर हलके, साधे आणि सात्विक खाणे निवडावे. अनावश्यक खाणे टाळावे, हेही महत्त्वाचे आहे. हॉटेलमध्ये अन्न घेताना जरी आपण पैसे देऊन विकत घेतले तरीही त्या अन्नामध्ये सूक्ष्म ऊर्जा दुसऱ्याची असते. कारण अन्न शिजवणाऱ्याचे विचार, संस्कार त्यामध्ये मिसळलेले असतात. म्हणूनच अशा पद्धतीने नाम घेऊन सात्विक पद्धतीने अन्नाचे शुद्धीकरण करून घ्यावे. जेवण झाल्यावर मनामध्ये स्वामींचे आभारही मानावेत, कारण अन्न हे नेहमी स्वामींच्या कृपेनेच मिळते. परान्न घेताना हा नियम फक्त स्वामींचे नाव घेऊन खाल्ले की झाले असा नाही. वारंवार परान्न खायची सवय लावून घेणे हे चुकीचेच आहे. खरा प्रयत्न हा स्वतःच्या श्रमाचे, स्वतःच्या घरचे सात्विक अन्न खाण्याचा असावा. कारण तेव्हाच आपली साधना शुद्ध राहते आणि स्वामींची कृपाही पूर्णपणे लाभते. परान्न टाळणे हा फक्त आहाराचा नियम नाही, तर साधनाही शुद्ध ठेवण्याचा पाया आहे. कारण अन्नामधून विचार, संस्कार आणि ऊर्जा आपल्यामध्ये येते. दुसऱ्याच्या हातचे अन्न म्हणजे त्याचे गुण, दोष आपल्यामध्ये येणे. म्हणूनच शक्य तितके स्वतःच्या श्रमाचे, घरचे आणि सात्विक अन्नच खावे. परिस्थितीने परान्न जरी घ्यावे लागले तरी ते स्वामींना अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारावे. जर एखाद्याने अन्याय, दुष्टपणा किंवा वाईट मार्गाने कमवलेल्या पैशातून अन्न बनवले तर ते अन्न खाणाऱ्यालाही त्या दोषाचा भाग भोगावा लागतो. म्हणूनच परान्न टाळावे आणि स्वतः शुद्ध साधनांनी कमावलेले अन्नच खावे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परान्न काय असते आणि ते का टाळावे याविषयीची सविस्तर माहिती घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.